साल 2022 बहुमत चाचणी सिद्ध करत असताना त्यांनी अचानकपणे शिंदे गटाला मतदान केल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता। त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांना घेऊन मुंबई गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देत त्यांचा सत्कार केला आणि थेट मातोश्रीला डोळे दाखवण्याचं धाडस केलं। हे होते कळमनुरीचे आमदार संतोष बांगर। बांगर यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची हिंगोलीच्या जिल्हा प्रमुख पदावरून उचलबांगडी केल्याने बांगर चांगलेच आक्रमक झाले होते। तसेच त्यांनी थेट ठाकरेंनाच आव्हान दिलं होतं, माझी या पदावर बाळासाहेब ठाकरे यांनी नेमणूक केल्यानं या पदावरून मला कोणीही काढू शकत नाही असं त्यांनी ठाकरेंना ठणकावून सांगितलं होतं। तसेच शिंदे यांचीच खरी शिवसेना म्हणत शिंदेंनी आपल्याला जिल्हा प्रमुख म्हणून कायम ठेवल्याचं सांगत खुलेआम ठाकरेंनाच आव्हान दिलं होतं। संतोष बांगर यांनी तेच न थांबता थेट मुंबईत जाऊन आपली ताकद दाखवत ठाकरेंना डिवचलं होतं। ठाकरे यांना थेट आव्हान देणारे जे काही मोजके नेते आहेत त्यातील एक संतोष बांगर यांच्या कायम चर्चेत राहण्यामुळे कळमनुरी विधानसभेत घडणार काय याबाबत उत्सुकता आहे। काही दिवसांपूर्वी याच बांगर यांनी एका कार्यक्रमात केलेलं वक्तव्य चर्चेत आलं होतं। बाहेरगावी असलेल्या कार्यकर्त्यांची लिस्ट 2-3 दिवसांमध्ये द्यावी, त्यांना सांगा गाड्या करा, गाड्यांसाठी जे काही लागतं ते त्यांना फोन पे करा, त्यांना सांगा येण्या जाण्याचे जे काही लागते ते आम्हाला सांगा। त्यांचं हे वक्तव्य चांगलंच व्हायरल झालं होतं। सतत वादात अडकणाऱ्या बांगर यांच्या या मतदारसंघात ठाकरे यांनी माजी आमदार डॉक्टर संतोष टारपे यांना उमेदवारी दिली आहे। या मतदारसंघाचं राजकारण काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रथमेश, तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। म्हणजे बांगर यांचा एकूण इतिहास हा सतत वादात अडकण्याचा राहिला आहे आणि तेथील तरुण वर्गाला त्यांच्या या कार्यशैलीची बुरळ आहे हे वारंवार दिसलेलं आहे। आता मतदारांना आमिष दाखवल्यानं त्यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे। बांगर यांनी मारहाण केल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या होत्या। विविध प्रकारच्या वादात अडकलेल्या आमदार बांगर यांनी पीक विमा कंपनीतील कर्मचाऱ्यांना आणि बांधकाम कार्यकर्त्यांसही मारहाण केली होती। बांगर यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना नगरसेवक ते आमदारकीपर्यंत त्यांनी मजल मारली आहे। इतर शिवसेनेच्या नेत्यांसारख्या शाखा प्रमुख म्हणून त्यांचा प्रवास झाला नसून ते थेट जिल्हा प्रमुख झाले। प्रथम ते हिंगोली नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले। त्यानंतर त्यांच्या कामाची पद्धत आणि आक्रमकता बघता त्यांना शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वानं 2009ला त्यांची हिंगोली जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती केली। जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना बांगर यांनी पक्षाचा विस्तार केला, मात्र जिल्ह्यातील कुठल्याही विधानसभा मतदारसंघात त्यांचा म्हणावा तसा खास प्रभाव नव्हता। मात्र 2019ला शिवसेनेकडे ताकदीचा उमेदवार नसल्यानं कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून मातोश्रीवरून सर्वात आधी बांगरांना तिकीट जाहीर झालं होतं। त्यानंतर बांगरांनी आपल्या प्रचाराचा धडाका लावत मतदारसंघ पिंजून काढला होता। त्यांना या निवडणुकीत विशेष करून युवा वर्गाचा मोठा पाठिंबा मिळाला होता। शेतकऱ्यांची कामं होत नसल्यास त्यांनी अनेकदा प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी केलेले वाद चांगलेच गाजलेले आहेत। तसेच कोरोना काळात त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी आपली 50 लाखांची एफडी मोडली होती। त्यांच्या या कामांचा आणि आक्रमकपणाचा त्यांना आणि शिवसेनेला फायदा झालाय। थेट ॲक्शन हा त्यांच्या कामाचा पॅटर्न राहिलाय। शिवसेनेतील बंडानंतर ठाकरे गटाने गद्दारांना धडा शिकवण्यासाठी कंबर कसली आहे। बांगर यांचा पाडाव करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः या मतदारसंघात लक्ष घालत आहेत। अशावेळी माजी आमदार संतोष टारपे यांना ठाकरे गटाने मैदानात उतरवलंय। 2014 मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते। या मतदारसंघात 2014 साली तिरंगी लढत झाली होती। कळमनुरीमध्ये 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार संतोष टारपे यांनी शिवसेनेचे उमेदवार गजानन घुगे यांचा 10,536 मतांनी पराभव केला होता। टारपे यांनी 67,104 मतं मिळवून दणक्यात सत्ता स्थापन केली होती, तर शिवसेनेचे गजानन घुगे यांना 56,568 मतं मिळाली होती। भाजप उमेदवार शिवाजी माने यांना 38,085 मतं मिळाली होती। 2019च्या विधानसभा निवडणुकीत संतोष बांगर 82,515 मतं मिळवून विजय झाले होते, तर वंचित बहुजन आघाडी पक्षाचे उमेदवार अजित मगर यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळालेली होती। संतोष बांगर यांनी 16,378 मतांनी विजय मिळवला होता। कळमनुरी मतदारसंघाचे राजकारण मुस्लिम, आदिवासी, बंजारा, हटकर या समाजावरच अवलंबून आहे। आतापर्यंत काँग्रेस बहुतांश वेळेस सत्तेत राहिली आहे, पण महाविकास आघाडीचा
जागावाटपात हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेलाय. कळमनुरी मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्या रजनी सातव, त्यांचे पुत्र व राष्ट्रीय राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण केलेले स्वर्गीय राजीव सातव यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. आदिवासी युवक कल्याण संघटनेच्या माध्यमातून काम केल्यानं त्यांचा आदिवासी मतदारांमध्येही चांगला कनेक्ट आहे. कळमनुरीत 50,000 पेक्षा जास्त आदिवासी मतदार असल्याचं सांगण्यात येतं. याच पॉकेटच्या आधारावर टारपे यांनी 2014ला बाजी मारली होती. त्यावेळी त्यांना काँग्रेसचे माजी आमदार राजीव सातव यांची साथ मिळाली होती. म्हणून 2014च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आदिवासी नेते डॉक्टर संतोष टारपे यांनी विजय मिळवला. 2019च्या निवडणुकीत मात्र त्यांना 3ऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर भविष्यातील संधींचा विचार करून माजी आमदार डॉक्टर संतोष टारपे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे जावई असलेले डॉक्टर संतोष टारपे यांना मतदारसंघातील आदिवासी मतदारांचे एक गट्टा मतदान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. वंचित बहुजन आघाडीचे अजित मगर यांनीही ठाकरे गटात प्रवेश केला होता, पण पसंती टारपे यांना मिळाली. कळमनुरी मतदारसंघात ओबीसी मतदार बहुसंख्य असल्याने येथे ओबीसी उमेदवारांना निवडणूक सोपी जाते. इथे मराठा फॅक्टरी इतका परिणामकारक नाही असं दिसून येतं. यामुळे एका बाजूला ओबीसीचं एक गट्टा मतदान बांगर यांना मिळू शकतं, कारण तरुणांमध्ये ते चांगलेच लोकप्रिय आहेत. तर दुसरीकडे टारपे यांना आदिवासी एक गठ्ठा मतदान होऊ शकतं. पण जर का प्रज्ञा सातव यांनी मदत केली तर ओबीसी मतदान सुद्धा टारपे यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता 23 तारखेला समजेल की ते कोणाच्या मतांची बेरीज होते आणि कोणाच्या मतांची वजाबाकी होते. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? कोण होईल कळमनुरीचा पुढचा आमदार? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.